खडसे यांचे जावई यांचा देखील याच्यामध्ये सहभाग। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुनगंटीवारजी, पुण्यामध्ये एक रेव पार्टी होते, उच्चभ्रू भागामध्ये रेव पार्टी होते। मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस कारवाई करतात, 5 पुरुषांसह 3 महिलांना ताब्यात घेतात आणि नंतर माहिती समोर येते की याच्यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा देखील सहभाग। तुमची पहिली प्रतिक्रिया? या संदर्भात विधानसभेच्या एका शासकीय विधेयकावर बोलताना मी स्पष्ट सांगितलं की धीरे धीरे उडता पंजाब हा आता उडता महाराष्ट्र होता कामा नये। या महाराष्ट्रामध्ये ड्रग सेवन, विविध पद्धतीच्या या नशा या वाढत आहे आणि या माध्यमातून एक पिढी जो महाराष्ट्र आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतोय, तो महाराष्ट्र हा पुढे संकटात तर येणार नाही याचा आपल्याला विचार करावा लागेल। आणि ड्रग्सच्या बाबतीमध्ये काही अधिकारी सुद्धा या व्यवहारामध्ये याला जाणीवपूर्वक संरक्षण सुद्धा देतात। आता प्रश्न राहिला तुमच्या पुण्याच्या रेव पार्टीमध्ये कोण कोणाचा मुलगा आहे, कोण कोणाचा जावई आहे, कोण कोणाचा नातेवाईक आहे। गुन्हा आणि कायदा याच्यासमोर नातेगोते नसतात, पक्ष नसतो। उद्या कोणी कोणी पक्षाचा आहे म्हणून कायद्यामध्ये त्याला सूट नसते। पण या निमित्ताने एक प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि तो प्रश्न म्हणजे महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या या ड्रग्सच्या संदर्भातले गुन्हे आणि ड्रग्सचा जो वापर वेगाने या महाराष्ट्रात वाढतोय, यावर जर आज लक्ष दिलं नाही आणि यासाठी एकच उपाय आहे। या संदर्भामध्ये 3 ग्रॅमच्या कमी जर ड्रग असेल तर आपण त्याला सोडून देतो। 17 वर्षाच्या खालच्या मुलांच्या माध्यमातून हा मोठा व्यवहार होतो हे पोलिसांनाही माहिती आहे। सभागृहात 22 आमदारांनी चिंता व्यक्त केली, गंभीर चिंता व्यक्त केली। मला असं वाटतं की हा एक दिवसाचा विषय होता कामा नये। राज्य स्तरावर यावर चर्चा होणं आवश्यक आहे, राज्य स्तरावर कायद्यामध्ये सुधारणा होणं आवश्यक आहे, राज्य स्तरावर या संदर्भामध्ये एक स्वतंत्र पोलीस दल निर्माण करणं आवश्यक आहे। आज 32,560 कोटी आम्ही दारूतून एक्साईज कमवतो। यामध्ये 1969 आपण महात्मा गांधींच्या शताब्दीच्या निमित्ताने जो GR काढला होता तो GR पुन्हा जिवंत केला पाहिजे की यातून कमीत कमी 2% निधी हा नशामुक्तीच्या प्रचार, विविध यंत्रणा यासाठी करणं गरजेचं आहे। हा विषय फक्त कोणाचे जावई इतका मर्यादित असू नका। आज ते त्यांचे जावई आहे, उद्या अजून कोणाचे जावई असू शकतील आणि म्हणून रेव पार्टीच्या बाबतीमध्ये या निमित्ताने आपल्या माध्यमातून मला स्वतःला वाटतं की काळजी करण्याची आवश्यकता आहे की आता धीरे धीरे आपण कुठपर्यंत चाललो आहे। कॉलेज, युनिव्हर्सिटीचे कॅम्पस हे रेव पार्टीचे अड्डे व्हायला लागले आहे, उच्चभ्रू बस्त्या रेव पार्टीचे अड्डे व्हायला लागले आहे आणि म्हणून मला वाटतं यावर काही लोक या राज्यामध्ये या संदर्भामध्ये काही कार्यक्रमाचं आयोजन करतात, पण त्याला सरकारने सुद्धा आता राजाश्रय देण्याची आवश्यकता आहे। पोलीस व्यवस्थेमध्येही मी विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये कशा पद्धतीने याचं रॅकेट तयार झालं आहे यामध्ये तर अनेक अधिकारी सुद्धा आहे आणि हा पापाचा पैसा कमवताना पाप, पुण्य, धर्म, अधर्म ही भावनाच लोप पावली आहे आणि यातून मग अशा पार्ट्या होत आहे। तर मला वाटतं की आज त्यांचे जावई आहेत, उद्या अजून कोणाचे जावई पकडले जाऊ नये म्हणून आतापासूनच या संदर्भातली गंभीरता घेऊन याच्यावरचं चिंतन, मंथन, चर्चा होणं आणि कायद्यामध्ये सुधारणा होणं, अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। नक्कीच धन्यवाद मुनगंटीवारजी, तुम्ही या संदर्भात आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी।